ही आहे आमच्या इथली छोटी छोटी कुत्री, लय हरामी हरामी कुत्री आहेत. मस्ती बघा कशी करत आहेत ते. रोज सकाळी असे उठतात, मस्ती करतात. त्यांना खूप छान वाटतं, आम्हाला पण बघायला छान वाटतंय. वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि मी आहे आरुष. माझं पण एक युट्यूब चॅनल आहे ए बी द व्लॉगर नावाचं. आणि ह्याचं काही पण हाच ना यस नावाचं जे चॅनल आहे, ह्याचे जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे माझे करा आणि ह्याचे सबस्क्रायबर्स कमी करा. दिस इज अ जोक. तर नागनाथ, नवीन वर्षासाठी आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो तू? हॅपी न्यू इयर. म्हणजे नवं वर्ष चांगलं जाऊ द्या. अजून काही चांगलं छान छान. आदेश अलग निरंजन. तर मित्रांनो, हाय आमचा फेवरेट नागनाथ. तर आज 1 जानेवारी, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, गेल्या वर्षी तुमच्या काही चुका झाल्या असेल तुमच्याकडून नकळत, ते विसरून टाका. आता स्वतःलाच माफ करून घ्या आणि ह्या वर्षी ती चुका पुन्हा पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःला माफ करा आणि पाणी प्या. आम्हाला नागनाथ जरा कॉमेडी आहे. आणि पाणी प्यायचं असेल, पाणी पिऊन झाल्यावर क्रिकेट खेळायला या. मस्त पैकी दे छक्का. तर काय मित्रांनो, आज नागनाथचं बॅटिंग करून झाले. स्क्रिप्टची बॅटिंग म्हणजे डायलॉग होऊन सगळं झाले त्याचं. आता ही बॅटिंग त्याची सुरू आहे. तर मित्रांनो, काय ना, मनात राग द्वेष ठेवून काहीच होत नाही हो. फक्त याच्या मस्ती बघा फक्त. नागनाथ सिरियल मध्ये खूप गुणी आणि छान मुलगा वाटतो, पण रिअल मध्ये नाहीये. तो अतिशय खोडकर पोरगा आहे. चूप रे बाबा, तू चूप रे. त्याला फक्त सिरियल मध्ये तुम्हाला एकदम भारी वाटेल, पण रियालिटी मध्ये खूप छान आहे. म्हणजे त्याचं बालपण तो जगतोय, मजाक मस्ती. पण हे झालं नागनाथ विषयी. तर मित्रांनो, 1 जानेवारीला तुम्ही जे स्वप्न बघितले ना ते पूर्ण करा. त्या स्वप्नासाठी तडजोड करा, आळसपणा सोडून टाका. हा वर्ष जे आहे ना खूप भारी आहे. आणि हे बघा, दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. ए हाय हाय कर हाय. मित्रांनो, माफ करायला शिका. जर एखादी व्यक्ती तुम्हाला शिवी देत असेल या काय वरडत असेल, काही करत असेल, तर शांत राहा. त्याच्या डोळ्यात ना आपण दिसायला पाहिजे. तो ओरडतोय, आपण शांत. तर काही क्षणात त्याला स्वतःला ची लाज वाटायला लागेल. तो समोरून निघून जाईल. कसं आहे ना, एका हातात तुम्ही भरलेला तांब्या घ्या आणि दुसऱ्या हातात हलकं राहते मोकळं. तर तुम्हाला काय जाणवेल, जो तांब्या भरलेला आहे तो तुम्हाला जड लागेल आणि तुमचा हात दुखेल. आणि दुसरे हात हलकं आहे, तुम्हाला काहीच होणार नाही. याचा अर्थ हे आहे की शांत राहावा, हलकं राहावा. जेवढं तुम्ही हलकं राहता ना तेवढं तुमच्यासाठी छान आहे आणि तुम्ही खूप मोठे होता 1 जानेवारीचा ब्लॉग. तो नक्कीच तुम्हाला आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर.